स्पेशल कोथिंबीर वडी बनवते. आता मी लसूण टाकले, याच्यात टाकते मी 1 चमचा खसखस. चांगली तेलामध्ये मारून घेते. हळद ते मी आता 1 चमचा लाल तिखट, त्याच्यात टाकते जिरा पावडर 1 चमचा, ते धना पावडर, एक वाटी बेसन जर घेतला ना तर 2 वाट्या पाणी घ्यायचा. त्याला चांगली उकळ येऊ दे. उकळ आल्या की याच्यात मीठ टाकायचं. त्याच्यात 2 चमचे मी दही घालत आहे. मीठ टाकते. हे बघा छानपैकी आता उकळ आलेला आहे. याच्यात आता मी थोडासा गॅस बारीक करते. त्याच्यात 1 वाटी मी बेसन पीठ टाकत आहे. 2 चमचे मी त्याच्यात तांदळाचं पीठ टाकते आणि चांगला कुसकुसी देण्यासाठी. आता याच्यात टाकते मी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे 10 मिनिटं ठेवायची चांगली वाफेवर. हे बघा आता मी 10 मिनिटं ही ठेवते का माझी झटपट कोथिंबीर वडी तयार. हे बघा ही झाली आमची कोथिंबीर वडी तयार झटपट. ताटाला तेल लावून घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. आता मी ह्याच्यामध्ये ठेवून देते 10-15 मिनटं. चांगली गार झाली का आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. बघा इथे छानपैकी गार झालेली आहे. आता मी साईडने त्यांना हे करत आहे. हे बघा छानपैकी सुट्टी कोथिंबीर वडी. आता मी ह्याच्या वड्या करत आहे. पैकी कशा तुम्ही बघू शकता. बघा छानपैकी कसे आहे बघा पीस झालेले आहेत कोथिंबीरचे. सुंदर. मम्मी इनो टाकलं सुनी नाही इनो वगैरे ना. हे बघा छानपैकी वड्या सुटलेल्या आहेत. इनो न टाकता बघा कशी खुशखुशीत मऊ झालेल्या आहेत. आता मी ह्या फ्राय करत आहे. पैकी तेल तापलेलं आहे. मी आता एक सोबत कोथिंबीर वडी सोबत आहे. छानपैकी कशा आता मी कशी एक करून ते पलटी देत आहेत. बघा सुंदर झालेले आहेत न चिपकता. छानपैकी कलर आलेला आहे. याला ब्राऊन कलर आहे. कलर आलेला आहे बघू शकता. आता आमची कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.